कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? कोणते टॉपिक कव्हर केलंय? मानवी भूगोल मधला आपण ग्रामीण वस्ती आणि तांडे, ठीक आहे. आणि दुसरा एक कव्हर केला तो म्हणजे स्थलांतर, ठीक आहे. हे दोन टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आजचा महत्वाचा टॉपिक महाराष्ट्राचं हवामान, ठीक आहे. कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, त्यामुळे पाठांतराचा विषय नाही आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन्स दिसतात, ठीक आहे. क्वेश्चन याच्यावरती दिसतातच, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच आपण हा लास्टला ठेवला, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होतील, ठीक आहे. सो सुरू करू, ठीक आहे. महाराष्ट्राचं हवामान हा टॉपिक प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये पण महत्वाचा आहे, ठीक आहे. बेसिक आपण आधी कन्सेप्ट पाहू, ठीक आहे, की जेणेकरून ह्या कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही बुक मध्ये वाचाल तर त्या शब्दांचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजेल. कारण की अर्थ जर माहित नसेल तर तुम्ही बुक्स वाचले किंवा या टॉपिक वरती जर वाचला तर टॉपिक समजणार नाही, ठीक आहे. सो फर्स्ट कन्सेप्ट आहे वातावरण. वातावरण तर वातावरण म्हणजे काय? वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती वायू, पाण्याची वाफ, धूळकण इत्यादींनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरती 3 आवरण आपण बोलतो. एक आहे शिलावरण, ठीक आहे, शिलावरण. दुसरा जलावरण आणि तिसरा आहे वातावरण, ठीक आहे, ठीक आहे. सो वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती जो काही वेगवेगळे गॅसेस किंवा वायू आहेत, त्याच्यानंतर पाण्याची वाफ असेल आणि धूलिकण असतील, तर यांनी जे काही पृथ्वीभोवती आवरण बनलेलं आहे, ठीक आहे, तर त्याला काय बोलतो आपण? वातावरण. मग वातावरण म्हणजे काय समजलं? पृथ्वीभोवती असणारे पाण्याची वाफ, वायू, विविध वायू आणि धूलिकण यांचं जे आवरण आहे त्याला आपण वातावरण बोलतो. नेक्स्ट आहे हवामान, ठीक आहे. हवामान आपल्याला शिकायचं, तर हवामान म्हणजे काय हे सुद्धा माहिती पाहिजे, ठीक आहे. सो हवामान म्हणजे काय? ते एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तापमान, त्याच्यानंतर आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दाब म्हणजेच प्रेशर इत्यादींची दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान, ठीक आहे. अंडरलाईन वर्ड कोणता इथे? दीर्घकालीन स्थिती, ठीक आहे. तर हवामान म्हणजे काय? तर टेम्पररी, एका दिवसात किंवा 2 दिवसात किंवा आठवड्यात चेंज होणारी गोष्ट नाही. तर हवामान ही कन्सेप्ट कशी आहे? दीर्घकालीन, ठीक आहे. दीर्घकालीन ही कन्सेप्ट आहे, ठीक आहे. सो हवामान म्हणजे काय? तर एखादा विशिष्ट प्रदेश, ठीक आहे. नेक्स्ट त्या प्रदेशातील तापमान, त्यानंतर आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर, ठीक आहे. तापमान, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तापमान, त्यानंतर आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर, वाऱ्याचा वेग, विंड स्पीड, त्याच्यानंतर दाब म्हणजे त्या ठिकाणी असलेलं हवेचं प्रेशर, यांची दीर्घकालीन स्थिती म्हणजे दीर्घकालात त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे पॅरामीटर चेंज होतात किंवा कॉन्स्टंट राहतात, ठीक आहे, ती म्हणजे हवामान होय, ते म्हणजे हवामान, ठीक आहे. सो एखादा प्रदेश घ्या, आपण बोलतो भारत उष्णकटिबंधीय हवामान प्रदेशात आहे. उष्णकटिबंधीय हवामान म्हणजे काय? त्या ठिकाणचं तापमान एक्सप्लेन करतं, ते मॉइश्चर किंवा आर्द्रतेची स्थिती, वाऱ्याचा वेग, दाब आणि हे सगळं एक्सप्लेन करतं दीर्घकालासाठी, ठीक आहे. दीर्घकालीन स्थिती आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हवामान म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात त्या ठिकाणी तापमान कसं आहे, त्या ठिकाणी हवेचा प्रेशर कसा आहे, दाब कसा आहे, त्याच्यानंतर काय आर्द्रता कशी आहे, ठीक आहे, वाऱ्याचा वेग काय आहे, विंड स्पीड, तर याच्यावरून
ठीक आहे, यांची स्थिती दीर्घकालामध्ये ज्यावेळेस आपण चेक करतो तर त्यावेळेस त्याला आपण हवामान बोलतो. ठीक आहे, सो दोन कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या, हवामान आणि दुसरे आहे वातावरण. ठीक आहे, नेक्स्ट आता विषम हवामान. ठीक आहे, हवामानाचे मग दोन टाईप आपल्याला दिसतात, विषम हवामान आणि सम हवामान. ठीक आहे, विषम हवामान आणि सम हवामान. ठीक आहे, सो विषम हवामान म्हणजे काय? विषम हवामान म्हणजे काय? उन्हाळ्यात खूप उष्ण म्हणजे खूप तापमान आणि हिवाळ्यात खूप थंड हवामान. ठीक आहे, विषम म्हणजे काय? विषम हवामान म्हणजे ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये उन्हाळा हा अति उष्ण आणि हिवाळा हा अति थंड. ठीक आहे, तेव्हा यांच्यामध्ये जो डिफरन्स असेल त्याला आपण बोलतो विषम हवामान. फॉर एक्झाम्पल राजस्थान मधील प्रदेश, राजस्थानमध्ये काय असतं, दिवसभर खूप ऊन, खूप उकाडा किंवा खूप उष्णता आणि रात्री खूप थंड हवामान. ठीक आहे, त्यामुळे ते झालं विषम हवामान. सम हवामान म्हणजे काय की उन्हाळा आणि हिवाळा यांच्या तापमानात फारसा फरक नसतो. या ठिकाणी काय असतो, खूप फरक असतो. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तापमानामध्ये खूप फरक असतो, त्यामुळे त्याला विषम हवामान म्हणायचं. आणि जेव्हा उन्हाळ्यातील हवामान आणि हिवाळ्यातील हवामान यांच्यात फारसा फरक नसतो, फारसा फरक नसतो. ठीक आहे, फारसा फरक नसतो आणि तापमान मध्यम स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ मुंबईत जर गेला तर किंवा कोकण किनारपट्टीवरती गेला तर उन्हाळा आणि इव्हन मुंबईला आपण बोलतो हिवाळा एक्झिस्टच नाही करत. ठीक आहे, मुंबईमधली लोक बघितले किती हिवाळ्यात सुद्धा कधी त्यांचा हे नसतो, काय स्वेटर वगैरे वापरतच नाही मुंबईमध्ये, कारण की हिवाळा सुद्धा कसा असतो, नॉर्मल. ठीक आहे, सो मुंबईमध्ये बघायचं की उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये यांचं जे तापमान आहे तर यांच्या तापमानात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे दोन आपण पाहिलं, हवामान म्हणजे काय, दीर्घकालीन स्थिती एखाद्या प्रदेशातील कशाची, तापमान, दाब, त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग. आणि सम आणि विषम हवामान, सम आणि विषम मध्ये काय, सम म्हणजे ज्यावेळी हिवाळा आणि पावसाळा यांच्यातील हवामानात जास्त डिफरन्स नसेल. ठीक आहे, यांच्यातील तापमानात जास्त डिफरन्स नसेल तर त्याला बोलतो आपण सम हवामान. आणि विषम म्हणजे काय, ज्यावेळेस उन्हाळा आणि हिवाळा यांच्यातील तापमानात जास्त फरक असेल. ठीक आहे, म्हणजे सपोज या ठिकाणी दिवसा तापमान जात आहे 32 किंवा 35 डिग्री सेल्सिअस वरती आणि हिवाळ्यामध्ये तिथे तापमान जात आहे 4 to 5 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात डिफरन्स किती झाला बघा. त्यामुळे हा झाला विषम हवामान. पण या ठिकाणी दिवसा तापमान जात आहे 32-33 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान त्या ठिकाणी आहे 27-28 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो डिफरन्स कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे ते झालं सम हवामान आणि हे झालं विषम हवामान. ठीक आहे, काल का नव्हतं आलं? ओके, ठीक आहे, हे समजलं. तुम्हाला सांगायचं ठीक आहे, इट्स ओके. ठीक आहे, 3 कन्सेप्ट क्लिअर आहेत का? 4 या स्लाइड वरती, वातावरण, हवामान, हवामान आणि विषम हवामान. इतकं क्लिअर आहे का? मग पुढे जायला यात काही प्रॉब्लेम, यात काही प्रॉब्लेम समजला? ऑनलाईन वाले, सम हवामान, विषम हवामान, हवामान आणि वातावरण समजलंय? येस, क्लिअर. आता कव्हर कर नंतर. येस येस आहे, टाकते मी. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट तापमान कक्षा. ठीक आहे, तापमान कक्षा. तापमान कक्षा म्हणजे काय, कमाल तापमान, कमाल म्हणजे मॅक्झिमम. ठीक आहे, कमाल तापमान आणि किमान तापमान यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा. ठीक आहे, सो मॅक्झिमम आणि मिनिमम यातील फरक झाला तापमान कक्षा. ठीक आहे, सो तापमान कक्षा म्हणजे काय, तर
मॅक्झिमम जे काही तापमान आहे आणि मिनिमम तापमान आहे यांच्यातील डिफरन्स तो झाला तापमान कक्षा. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पुढे बोललं एखाद्या ठिकाणची तापमान कक्षा, तर त्याचा अर्थ होईल की त्या ठिकाणचं जे काही दिवसभरात किंवा सर्वात जास्त तापमान असेल आणि सर्वात कमी तापमान असेल याच्यातील फरक तो झाला तापमान कक्षा. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये दोन टाईप येतील, दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, दिवसभरातील सर्वात जास्त तापमान. ठीक आहे, मॅक्झिमम तापमान दिवसभरातील मायनस मिनिमम, दिवसभरातील सगळ्यात मिनिमम तापमान किती होतं यांच्यातला डिफरन्स म्हणजे दैनिक तापमान कक्षा. ठीक आहे, दैनिक म्हणजे दिवसभरातील सगळ्यात जास्त टेम्परेचर रेकॉर्ड केलं आणि सगळ्यात कमी टेम्परेचर जे रेकॉर्ड झालं यांच्यातील डिफरन्स म्हणजे दैनिक तापमान कक्षा. आणि त्याच पद्धतीने वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, वर्षातील सर्वाधिक आणि किमान तापमानातील फरक, म्हणजे सर्वाधिक तापमान वर्षभरात कोणत्या दिवशी किंवा किती रेकॉर्ड झाले आणि सर्वात कमी किती रेकॉर्ड झाले याच्यातील डिफरन्स म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे, त्यामुळे तापमान कक्षा म्हणजे काय म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे मॅक्झिमम आणि मिनिमम तापमानातील फरक त्या ठिकाणचा. मग त्याच्यामध्ये पुढे जर दैनिक आलं तर दैनिक तापमान दिवसातील आणि वार्षिक आलं तर वर्षभरातील. ठीक आहे, सो इथे काय सांगितलं, मग महाराष्ट्रातील पठारी भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त असते आणि किनारी भागात ज्या ठिकाणी सम हवामान भेटतं त्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा कमी असते. काय लक्षात ठेवायचं की पठारी प्रदेशात, हे आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, सो पठारी प्रदेशात महाराष्ट्राच्या तापमान कक्षा जास्त आहे, वार्षिक तापमान कक्षा, कारण की काय उन्हाळ्यात सगळ्यात जास्त त्या ठिकाणी तापमान आणि हिवाळ्यात सगळ्यात कमी तापमान. त्यामुळे काय होतं, तापमानातील जो डिफरन्स असणार आहे तो जास्त असणार आहे, त्यामुळे तापमान कक्षा कशी असणार आहे, जास्त. ठीक आहे, आणि किनारी भागात म्हणजेच कोकण किनारपट्टीला हवामान सम असतं. सम हवामान म्हणजे काय, सम हवामान म्हणजे काय, सारखं हवामान. सम हवामान आता सांगितलं ना, ज्या ठिकाणी हिवाळा आणि उन्हाळा याच्यातील तापमानात जास्त फरक दिसत नाही ते झालं सम हवामान. ठीक आहे, सो तापमान कक्षा लक्षात ठेवायचं, तापमान कक्षा म्हणजे काय, मॅक्झिमम आणि मिनिमम तापमानातील फरक, कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे काय, कक्षा, तापमान कक्षा. मग त्याच्यामध्ये दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभरात जे काही जास्तीत जास्त तापमान आहे आणि कमीत कमी तापमान आहे याच्यातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा. आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, वर्षभरात सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान याच्यातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे, क्लिअर एवढा तापमान कक्षा ही कन्सेप्ट क्लिअर, काही प्रॉब्लेम? एवढं क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ह्युमिडिटी किंवा आर्द्रता म्हणजे हवेत असलेलं मॉइश्चर. ठीक आहे, आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ठीक आहे, तर हवेमध्ये असणाऱ्या जलबाष्पाचे प्रमाण म्हणजे आर्द्रता, म्हणजे हवेमध्ये किती मॉइश्चर आहे त्याला बोलायचं आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ठीक आहे, हवेमध्ये असणारं मॉइश्चर म्हणजे काय, पाणी किती प्रमाणात आहे ते झालं आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग समुद्रालगत असल्यामुळे म्हणजेच कोकण किनारपट्टी त्या भागात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आढळते. म्हणजे काय, कोकण किनारपट्टीवरती पाण्याचं प्रमाण काय सापडतं, जास्त. का, कारण की वाफ होण्यासाठी पाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि पठारी प्रदेशात काय होतं, वाफ होण्यासाठी पाणी अवेलेबल नाहीये जास्त, त्यामुळे आणि त्याचबरोबर तापमान जास्त असतं त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण कमी सापडतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं कोकण किनारपट्टीवरच्या भागात आपल्याला आर्द्रतेचे प्रमाण जास्त सापडतं. ठीक आहे, या भागातील आर्द्रता जवळजवळ 70% पेक्षा जास्त असते आणि हिवाळ्यात
आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन सुमारे 60% पर्यंत राहू शकते. त्यामुळे किनारी भागात दमट हवामान जाणवते. ठीक आहे, दमट हवामान जाणवते म्हणजे काय, तर त्या ठिकाणी बाष्प जास्त आहे हवेमध्ये, पाणी अवेलेबल आहे, तापमानही जास्त नसतं त्या ठिकाणी. त्यामुळे काय होतं, पाण्याची वाफ होऊन जे काही बाष्प आहे ते हवेत त्याच ह्याच्यात साठून राहतं. परंतु पठारी प्रदेशात काय होतं, पाणी कमी आहे, त्याचबरोबर तापमान जास्त असतं, त्यामुळे त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, ना की ती पाणी हवेत धरून ठेवलं जातं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं मॉइश्चर म्हणजे काय तर, किंवा ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय तर हवेत असणारं बाष्पाचं प्रमाण. ठीक आहे, कोकण किनारपट्टी भागात समजायचं की बाष्प जास्त असतं किंवा ह्युमिडिटी जास्त असते, आणि पठारी प्रदेशात ह्युमिडिटी किंवा आपलं आर्द्रता कमी असते. ठीक आहे, आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल, ठीक आहे, हे सगळं कशावरती डिपेंडंट आहे, तापमानावरती. ठीक आहे, आता आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय तर, विशिष्ट तापमानाला हवेत प्रत्यक्ष असलेल्या जलबाष्पाचे प्रमाण आणि त्या तापमानाला हवा जितके जास्तीत जास्त जलबाष्प धारण करू शकते त्या कमाल क्षमतेच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, सोपं करून सांगू. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय की कॅपॅसिटी किती आहे, बाष्प धारण क्षमता, कॅपॅसिटी किंवा बाष्प धारण क्षमता किती आहे, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि ऍक्च्युअल मध्ये किती आहे, ऍक्च्युअल मध्ये हवेत किती बाष्प आहे, ठीक आहे, प्रत्यक्ष किती आहे, यांचा जर आपण डिव्हिजन केली आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं तर ती झाली आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, पर्टिक्युलर तापमानाला त्या ठिकाणी हवेची बाष्प धारण क्षमता कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये बाष्प किती आहे हवेमध्ये, ती झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, समजलंय, म्हणजे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय किंवा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे बाष्प हवेमध्ये, ती झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, म्हणजे सपोज याची एखाद्या ठिकाणची 100% काय कॅपॅसिटी आहे, परंतु त्याच्यापैकी फक्त 80% एवढीच ऍक्च्युअल मध्ये आहे, म्हणजे 20% बाकी आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे 100 इकडे 80 into 100 म्हणजे त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती झाली, 80%. ठीक आहे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय मग की जी कॅपॅसिटी आहे, इथं सांगितलंय ना, विशिष्ट तापमानाला हवेत प्रत्यक्ष असलेल्या जलबाष्पाचे प्रमाण प्रत्यक्ष किती आहे आणि त्याच तापमानाला हवा जितके जास्तीत जास्त जलबाष्प धारण करू शकते म्हणजे तिची जलबाष्प धारण करण्याची जास्तीत जास्त कॅपॅसिटी. ठीक आहे, त्या कमाल क्षमतेच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, म्हणजे एकूण कॅपॅसिटी मध्ये लेक्चर 1:30 वाजता स्टार्ट होतं दररोज. ठीक आहे, लेक्चर दररोज 1:30 वाजता स्टार्ट होतं. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आलं, एकूण कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती आहे ती झालं रिलेटिव्ह ह्युमिडिटी सपोज किंवा सापेक्ष आर्द्रता.
ठीक आहे, म्हणजे काय की 100% कॅपॅसिटी आहे, परंतु त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आता फक्त 50% किंवा 70%च आहे. म्हणजे त्याची अजून फुल कॅपॅसिटी हे झाली का, फुल पोटेन्शियल यूज केलंय का, नाही. म्हणजे ते अजून बाष्प धारण करू शकतं. ठीक आहे, सो हे झालं सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत मोजली जाते, पर्सेंटेज मध्ये मोजलं जातं. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, डिरेक्टली कन्सेप्ट सुद्धा विचारू शकतात. त्याच्यानंतर तापमान वाढल्यास हवा अधिक जलबाष्प धारण करू शकते आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेत बदल होतो. ठीक आहे, म्हणजे काय, जर तापमान वाढलं तर त्या हवेची बाष्प धारण शक्ती वाढते. त्यामुळे ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल, ठीक आहे, ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणच्या हवेत अजून बाष्प धारण करण्याची शक्ती असते. ज्या ठिकाणी तापमान कमी असतं त्या ठिकाणी बाष्प धारण शक्ती हवेची कमी असते. ठीक आहे, आता महाराष्ट्राच्या पठारी भागात सापेक्ष आर्द्रता तुलनेने कमी असते आणि किनारी भागात ती जास्त असते. ठीक आहे, पठारी भागात काय होतं, सापेक्ष आर्द्रता कमी सांगितली. का कमी सांगितली आहे, त्या ठिकाणी तापमान जास्त, तापमान जास्त. ठीक आहे, जास्त तापमान म्हणजे त्याची कॅपॅसिटी जी आहे किंवा बाष्प धारण शक्ती जी आहे ती काय असणार, जास्त. ठीक आहे, त्यामुळे खालचा जो आहे कॅपॅसिटी वाला किंवा क्षमतावाला, बाष्प धारण क्षमतावाला हा जास्त असणार आहे. इव्हन 100च्या पुढे पण जाऊ शकतं की 100% असेल, आणि इकडे ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट किती असणार आहे, कमी. ठीक आहे, इकडे 40 किंवा 50च असेल. ठीक आहे, तर मग ह्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती झाली, 40-50% कमी झाली. ठीक आहे, परंतु किनारी भागात काय होतं, बाष्प धारण क्षमता जी आहे ती कमी असते, किंवा जी काय आहे 100% असेल तर ह्याच्यापैकी त्या ठिकाणी तापमान कमी असतं, पाणी अवेलेबल आहे किनारी भागात, त्यामुळे काय होतं या ठिकाणी ही जी आहे ऍक्च्युअल मध्ये ते जास्त प्रेझेंट असतं, 70 किंवा 80%. आणि त्यामुळे काय होतं, सापेक्ष आर्द्रता जास्त. किनारी भागात सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि पठारी प्रदेशात किंवा ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता जास्त असतात. आणि ज्यावेळेस खाली ज्याने आपण भागतो, ठीक आहे, हा जर जास्त असेल आणि वरचा जो आहे भाज्य तो जर कमी असेल तर आपला भागाकार काय येतो, कमी येतो. ठीक आहे, तर मग लक्ष ठेवायचं, तापमानावरती आहे सापेक्ष आर्द्रता. एखाद्या ठिकाणी जर तापमान जास्त असेल तर त्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता जास्त असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी. ठीक आहे, हे पहा, तापमान, त्याच्यानंतर बाष्प धारण क्षमता आणि इकडे सापेक्ष आर्द्रता. आर्द्रता. ठीक आहे, ज्या ठिकाणी ज्यावेळेस तापमान जास्त, ठीक आहे, तापमान जर जास्त असेल तर बाष्प धारण क्षमता काय असणार, जास्त. यस, बाष्प धारण क्षमता जास्त म्हणजे खाली ज्याने आपण भागतोय ना तो कॅपॅसिटी जास्त असणार आणि त्यावेळी सापेक्ष आर्द्रता काय होणार, मग कमी. नेक्स्ट, जर तापमान कमी असेल, कमी तापमान, तर बाष्प धारण क्षमता पण कमी आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रता जास्त. ठीक आहे, त्यामुळे हे सापडतं पठारी प्रदेशात आणि हे सापडतं किनारी प्रदेशात. ठीक आहे,
समजलं एवढं झालं. ठीक आहे, एवढं कळालं, क्लिअर झालं. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, याच्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम? सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, याच्यामध्ये प्रॉब्लेम? सापेक्ष आर्द्रता म्हणजे जी कॅपॅसिटी आहे त्या एरियाची किंवा त्या ठिकाणची हवेत बाष्प धारण करण्याची आणि ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे, त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे ते झालं सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, क्लिअर? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आहेत का? क्लिअर? क्लिअर? तेवढं समजलं? एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का? वातावरण, हवामान, सम हवामान, विषम हवामान, त्यानंतर आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, क्लिअर झालं का एवढं? नेक्स्ट आपल्याला पाहायचे पावसाचे प्रकार. ठीक आहे, सो नेक्स्ट पाहायचे पावसाचे प्रकार. ओके, ठीक आहे. सो पावसाचे प्रकार. पावसाचे प्रकार याच्यामध्ये पहिला प्रकार येतो आरोह पाऊस किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल. आरोह प्रकारचा पाऊस किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं? ठीक आहे, सो याच्यामध्ये ही पावसाची प्रक्रिया पुढील प्रमाणे होते. याच्यात काय होतं की सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीचे तापमान वाढतं. ठीक आहे, जमिनीवरील हवा तापून हलकी होते. ठीक आहे, जमिनीलगत जी हवा असेल तापून हलकी होते आणि हळूहळू वर चढू लागते. वर जाताना काय होतं, हवा थंड होते आणि थंड झाल्यावर हवेत असलेले जलबाष्प संक्षेपित होऊन, ठीक आहे, त्याचे ढग तयार होतात. त्यानंतर हे जलकण जे आहेत ते एकत्र येऊन मोठे होतात आणि पावसाच्या रूपाने खाली पडतात. या प्रकारचा पाऊस अल्पकाळ पण जोरदार असतो. अल्पकाळ पण जोरदार असतो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या पट्टीवर अशा प्रकारचा पाऊस आढळतो. ठीक आहे, याच्यात काय होतं सांगते. सो याच्यात काय, ही जमीन, ठीक आहे, जमीन, आणि हा पाऊस कोणत्या ठिकाणी आढळतो? ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त लंबवत सूर्यकिरण असेल, सूर्यकिरण, आणि ज्या ठिकाणी तापमान, त्यामुळे काय होतं, जमीन तापायला तापमान जास्त आणि, ठीक आहे, सो याच्यात काय होतं, आरोह प्रकारचा पाऊस. याच्यामध्ये ज्यावेळेस सूर्याची किरणं लंबवत म्हणजे अशी स्ट्रेट पडतात. ठीक आहे, तर त्यामुळे जमीन काय होते, तापायला सुरुवात होते. 12 वाजेपर्यंत जमीन खूप तापते. त्याच्यानंतर जमिनी लगत असलेली जी हवा आहे ती याच्यामुळे तापते. ठीक आहे, हीट ट्रान्सफर होते आणि जमिनी लगत जी काही हवा आहे ती तापायला सुरुवात होते. ठीक आहे, आणि ही हवा त्यामुळे काय होते, वरती जायला सुरू करते. ठीक आहे, वरती जाते आणि आपल्याला माहितीये भूपृष्ठापासून जसं जसं भूपृष्ठापासून आपण दूर जाऊ, कारण की हीट सोर्स काय हाय, याच्या हा गरम झालाय आणि इथून आपल्याला हीट ट्रान्सफर होतीये. ठीक आहे, त्यामुळे जसं जसं आपण वरती जाऊ जमिनीपासून तस तसं तापमान काय होणार, कमी होत जाणार. त्यामुळे ही गरम झालेली हवा ज्यावेळेस वरती जातीये तसं तिचं तापमान काय होणार, कमी होणार आणि या ठिकाणी गेल्यावरती थंड होणार. ठीक आहे, थंड होऊन त्याच्या ढगात रूपांतर होणार. ठीक आहे, ढगात रूपांतर होणार. एक
4 वाजता ही प्रक्रिया होते आणि त्यावेळी ढगात रूपांतर झाल्यामुळे काय होणार, मग पाऊस पडणार. ठीक आहे. हे ढग एकमेकांना नंतर एवढे मोठे होतात की मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस होतो, कमी वेळात खूप जास्त पाऊस. त्याचं वैशिष्ट्य काय? कमी वेळात खूप जास्त पाऊस, जोरदार पाऊस. पावसाचे थेंब जे असतील ते खूप मोठे असतील. एकदम ढग जे असतात त्याला इथे क्युमुलोनिंबस क्लाउड बोलतात. क्युमुलोनिंबस क्लाउड. एकदम काळ्या रंगाचे ढग असतात जे जमिनीच्या खूप जवळ दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर त्याला आपण क्युमुलोनिंबस क्लाउड बोलतात. ढगांचा टाईप आहे. ठीक आहे. सो प्रक्रिया काय आली, आरोह पाऊस म्हणजे काय? आरोह प्रकारचा पाऊस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सूर्याची किरण लंबवत पडतात. ठीक आहे. त्यामुळे खूप जास्त सूर्यप्रकाश कमी वेळात खूप जास्त सूर्यप्रकाश भेटतो. त्यामुळे काय होतं, जमीन तापायला सुरुवात होते. जमीन तापली की ती हीट ट्रान्सफर करते लगतच्या हवेला. ठीक आहे. हवा गरम होते आणि ती वरती जायला सुरुवात करते. वरती जात असताना हवेचं तापमान काय होतं, कमी होतं, कमी कमी होत जातं आणि मग त्या हवेत जे काही बाष्प आहे तर त्याचं ढगात रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर पाऊस यायला सुरुवात होते. तो झाला आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे. तर आपल्याकडे हा पाऊस कुठे दिसतो, कोकण किनारपट्टीवरती. कोकण किनारपट्टीवरती आपल्याला अशा प्रकारचा पाऊस दिसतो मान्सूनच्या सुरुवातीला एकदम. कोकण किनारपट्टीवरती. ठीक आहे. सो हे कळलं. हा पाऊस कसा असेल, अल्पकाळ आणि जोरदार. ठीक आहे. आरोह प्रकारचा पाऊस. एवढंच लक्षात ठेवायचं की हा पाऊस कशामुळे होतोय, तर जमीन खूप जास्त तापल्यामुळे. ठीक आहे. तापल्यामुळे त्या जमीन तापते, त्याच्यामुळे हवा तापते, हवा वरती जाते, थंड होते, तिचं ढगात रूपांतर होतं आणि पाऊस येतो. हा पाऊस कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो, आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे. जो विषुववृत्तीय प्रदेश आहे, विषुववृत्तीय प्रदेश, तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पाऊस जो आहे पाहायला भेटतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सदाहरित वने पाहायला भेटतात. सदाहरित वने विषुववृत्तीय प्रदेशात. विषुववृत्तीय प्रदेश कुठे आहे, हा जर भारत असेल, सॉरी पृथ्वी असेल, ठीक आहे, ही 0 डिग्रीची लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि वरती 10 डिग्री आणि खाली 10 डिग्री, हे झालं विषुववृत्तीय प्रदेश. मी या ठिकाणी ज्यावेळेस सूर्याची हालचाल होत असते, ठीक आहे, हा कर्कवृत्त, हा मकर वृत्त. ठीक आहे. सो सूर्याची हालचाल इथपर्यंत होते. ठीक आहे. सॉरी. मग या ठिकाणी सूर्यावरती या प्रदेशावरती वर्षभर काय असतात, लंबवत सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे जमीन भरपूर तापते. या भागात आपल्याला समुद्रही दिसतो. ठीक आहे. त्यामुळे भरपूर तापते आणि आरोह प्रकारचा पाऊस पडतो. याला बोलतात 4 वाजताचा पाऊस. 4 वाजताचा पाऊस बोलतात याला, कारण या ठिकाणी दररोज पाऊस पडतो. दररोज पाऊस पडतो विषुववृत्तीय प्रदेशात. त्या ठिकाणी सकाळी 12-1 वाजेपर्यंत जमीन खूप तापते, त्याच्यानंतर 4 वाजेपर्यंत ढगात रूपांतर होतं आणि 4 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात होते. सो दररोज पाऊस पडतो विषुववृत्तीय प्रदेशात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सापडतात सदाहरित वने. ठीक आहे. हा झाला आरोह प्रकारचा पाऊस. याच्यात काही प्रॉब्लेम? लेक्चर्स पुण्यामधून लाईव्ह आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम समजला? 4 वाजताचा पाऊस किंवा विषुववृत्तीय प्रदेशातील पाऊस. ठीक आहे.
दररोज पाऊस पडतो या ठिकाणी. एवढं समजलं. आरोह प्रकारचा पाऊस समजला. काय इतर उन्हाळ्यात हा त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? जमीन तापणं आवश्यक आहे. आणि जमीन तापण्याबरोबरच खालून हवे ह्याच्यात ना आर्द्रता मिळाली पाहिजे किंवा बाष्प पाहिजे त्या प्रमाणात. हा, वाफ तयार होण्यासाठी बाष्प गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर झालंय? पुढचा टाईप सुरू करायचा. हा क्लिअर झालाय का? आरोह प्रकारचा पाऊस काय आहे? कन्सेप्ट क्लिअर आहे का? क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रतिरोध पाऊस. ठीक आहे, त्याला बोलतात ओरोग्राफिक रेनफॉल. ग्राफिक म्हणजे पर्वतीय प्रदेशातील पाऊस बोलला जातं. ओरोग्राफिक रेनफॉल, प्रतिरोध पाऊस. प्रतिरोध पाऊस म्हणजे काय? हा पाऊस पर्वताच्या अडथळ्यामुळे पडतो. हा पाऊस पर्वताच्या अडथळ्यामुळे पडतो. ह्याच्यात काय प्रक्रिया आहे? मग समुद्राकडून येणारे ओलसर वारे, म्हणजे ज्याच्यामध्ये बाष्प असतं. ठीक आहे, पाणी आहे त्याच्यात, बाष्प, मॉइश्चर आहे, ह्युमिडिटी आहे. असं ओलसर वारे ज्यावेळेस पर्वतांना धडकतात तर पर्वतामुळे हवा वर चढण्यास भाग पाडली जाते. पर्वतामुळे मग हवा वरती उचलली जाते. जसजसं वरती जाईल हवा काय होणार? थंड होणार. आणि थंड झाल्यावरती जलबाष्प, जे काही बाष्प धारण केलंय हवेने, त्याचं रूपांतर संघनन होऊन ढग तयार होतात त्याचे. आणि पर्वताच्या समोरच्या बाजूस जोरदार पाऊस पडतो. पर्वताच्या पृष्ठभागी म्हणजेच पवन छायेच्या म्हणजे विरुद्ध बाजूला पाऊस कमी पडतो. मग त्याला आपण बोलतो पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, समजून घेऊ आपण. ठीक आहे, हा सपोज असेल पर्वत. ठीक आहे, या ठिकाणी आहे समुद्र. समुद्र, मग या इकडनं येणारे, समुद्रावरून येणारे जे काही वारं आहे त्यांच्यामध्ये काय आहे? ऑलरेडी बाष्प आहे. इकडे आल्यामुळे अडथळा निर्माण होतो या वाऱ्यांना सरळ जाण्यास, आणि त्यामुळे हे वारे काय होतात? वरती यायला लागतात. ठीक आहे, जसं जसं वरती येतात हवा याच्यामुळे काय होणार? ते थंड होणार वरती गेल्यामुळे. ठीक आहे, इकडे जाताना ते थंड होतात. या ठिकाणी ढग तयार होतील आणि त्यामुळे या भागात जो आहे भरपूर पाऊस पडतो पर्वत उतारावरती. ठीक आहे, या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार. काय होणार? इकडे हवा, मग ही हवा ज्यावेळेस इकडे येणार त्यावेळेस काय होणार? याच्यातलं बाष्प ऑलरेडी पाण्याच्या स्वरूपात गेलेलं आहे. त्यामुळे ही हवा कशी असणार? कोरडी हवा, याच्यात बाष्प नाही. ठीक आहे, मग ही खाली येते. ठीक आहे, खाली येते ही हवा. वरती हवा थंड आहे, थंड हवा खाली बसायला सुरुवात करते आणि गरम हवा ज्या वेळेस असेल ती वरती जायला सुरुवात करते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ज्या ठिकाणी तापमान जास्त त्या ठिकाणी हवा वरती जाते. ठीक आहे, आणि हवा जर थंड असेल तर हवा खाली बसते. आता ही हवा काय झाली? कोरडी, हिच्यात बाष्प नाहीये, तर ती पर्वत उतारावरून खाली येते. मग खाली येताना हळूहळू ती बाष्प घ्यायला सुरुवात करते. त्यामुळे हा जो भाग आहे हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. ते लाईट्स बंद कर बरं, दिसत नाही का? हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, मग हा कोणता पाऊस झाला? प्रतिरोध प्रकारचा.
प्रतिरोध प्रकारचा पाऊस. असू दे.